तशी संघाकडनं खेळ करतो जर्सी क्रमांक 13 आपल्या स्वतःच्या उजव्या बाजूने खेळण्याचा प्रयत्न करताना 2-1 2-2ची सजवलेली फील्ड इथे आपण पाहतोय. जर्सी क्रमांक 7 घालून जो कोपरा रक्षक आहे ना त्याने रत्नागिरी तालुक्यामध्ये अनेक स्पर्धांमध्ये प्रभावित करणारा खेळ केलाय. अंडर 60 केजी वजनी गटामध्येही त्याच्या माध्यमातून चांगला खेळ पाहायला मिळालाय. यावेळी क्रीडांगणात दाखल होतो जर्सी क्रमांक 1 अथर्व जोशी यास रायझिंग खेळाडू, परंतु इथे टॅकल केला गेलाय. अप्रतिम टॅकल मध्यरक्षक उमेश कांबळेच्या माध्यमातून एक रनिंग मध्ये केलेला थाय होल्ड इथे पाहायला मिळाला आणि पहिलाच हल्ला इथे चढवला गेलाय ना तो समताशीर संघाच्या माध्यमातून. ही खासियत आहे त्या उमेश कांबळेची, ज्याच्या माध्यमातून केला गेलेला हा रनिंग थाय होल्ड आणि ज्याच्या माध्यमातून पहिलाच पॉइंट संघाच्या खात्यामध्ये इथे जोडला जातोय. यावेळी चढाई करण्यासाठी इथे आपण पाहतोय ना अनिकेत भोळे. 6 खेळाडू क्रीडांगणाच्या आतमध्ये समताशीर संघाकडनं दाखल झालेला हा खेळाडू स्वतःच्या डाव्या बाजूने चढाईला सुरुवात करताना इथे आपण पाहिलंय. मध्यभागी येतोय, मिडल लाईन क्रॉस केले, माघारी परतलाय, सुरक्षित क्रीडांगणात परततोय. कोणताही धोका त्याने यावेळी स्वीकारला नाहीये. यावेळी क्रीडांगणात दाखल झालाय तो कालिका संघाचा जर्सी क्रमांक 10 साहिल कोलगे. नुकतीच झालेली स्पर्धा आपण जर डोळ्यासमोर आणली तर साहिल कोलगेने अतिशय अप्रतिम खेळ केलाय. चपळ आहे, चालाक आहे, चतुर आहे, सर्व गुण संपन्न असा खेळाडू कालिका संघातनं ज्यावेळी संघ संकटामध्ये येतो ना त्यावेळी याच्या माध्यमातून बहारदार खेळ वारंवार आम्ही पाहिलाय. यावेळी दाखल झालाय जर्सी क्रमांक 2 ऋषिकेश आयरे. मॅन फ्रॉम फणसवळे गावचा हा रहिवासी समताशीर संघातनं खेळताना स्वतःच्या उजव्या बाजूने खेळण्याचा प्रयत्न इथे करताना तो दिसतोय. यानंतर होणारा सामना जाकादेवी फणसवळे विरुद्ध ओमसाई मिरजोळे. दोन्ही संघांना पहिला पुकार. जाकादेवी फणसवळे, ओमसाई मिरजोळे दोन्ही संघांना पहिला पुकार. पुन्हा एकदा साहिल कोलगे उंच चौडासा खेळाडू आहे. अप्रतिम फुटवर्क इथे आपण पाहतोय. ज्या पद्धतीने त्याचं फुटवर्क चाललंय ना एक ऍक्टिव्ह असं फुटवर्क इथे आपण म्हणू शकतो, जेणेकरून डिफेन्सला चॅलेंज देण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून. यस, कोपरा रक्षक अप्रतिम अँकल होल्ड, लाजवाब काय चौडा पकडलाय मित्रांनो या कोपरा रक्षकाने. रायडरला संधी दिलीच नाही, कारण लेफ्ट कॉर्नरच्या दिशेने नजर हटवली गेली आणि त्याच दरम्यान अटॅक केला गेला. यावी थर्ड रेड या स्पर्धेतली या सामन्यातली पहिली थर्ड रेड. डू ओर डाय, करा किंवा मरा, अन्यथा क्रीडांगणाच्या बाहेरचा रस्ता धरा, असं समीकरण या रायडरच्या समोर असं. 5चा डिफेन्स इथे आपण पाहतोय. 2-2-1 अशी सजवलेली साखळी आहे. डाव्या बाजूने खेळण्याचा प्रयत्न, कव्हरची साखळी इथे टर्न झाली, रायडर जाळीमध्ये सापडतोय आणि इथे पॉइंट मिळतोय. तो यावेळी कालिका मिरजोळे संघाला. जशाच तसं उत्तर इथे क्रीडांगणाच्या आतमध्ये आपल्याला हे दोन्ही संघ देताना इथे आपल्याला पाहायला मिळालेत. कालिका संघाचा एक उगवता सितारा असेल. उद्याचा कुमार गटामध्ये आपल्याला रत्नागिरी तालुक्याचं प्रतिनिधित्व करणारा हा खेळाडू निश्चितच असेल, कारण या 2022ची जर सुरुवात जर आपण पाहिली ना तर या खेळाडूने अनेक स्पर्धांमध्ये अप्रतिम खेळाचं प्रदर्शन केलंय. नुकतीच झालेली 60 किलो वजनी गटामध्ये या खेळाडूने अक्षरशः समोरच्या संघाच्या नाकी 9 आणणारा खेळ त्याने केला होता. असा हा अथर्व यावेळी कोणत्याही स्वरूपाचा पॉईंट न घेता माघारी परतलाय. कधी कधी आपल्याला खेळामध्ये प्रत्येक रेडमध्ये पॉईंट घेतलंच पाहिजे असं काही नसतं. कधी कधी 1-2 रेड आपल्याला एम्प्टी करणं आवश्यक असतं, कारण हा क्रीडांगणाचा भाग असतो. इथे फ्रंट ब्लॉक लाजवाब, लॉबीच्या बाहेर डॅश, क्रीडांगणाच्या बाहेर फेकला जातोय रायडर. पॉइंट गोज टू कालिका मिरजोळे. एक चांगली बचाव फळी इथे सजवली गेली होती, कारण मिडल लाईनच्या दिशेने परतत होता आणि त्याद्वारे तिथे हल्ला चढवला गेला, लॉबीच्या बाहेर डॅश केलं गेलं. सर्वप्रथम फ्रंट ब्लॉक इथे आपल्याला पाहायला मिळाला आणि त्यानंतर एक बहारदार डॅश. जर्सी क्रमांक 7 कालिका संघाकडनं खेळणारा साहिल कळंबटे स्वतः कर्णधार आहे. अप्रतिम खेळ आतापर्यंत त्याच्या माध्यमातून झालाय. चढाई पूर्ण केली, मिडल लाईन क्रॉस करून माघारी परतलाय. एमटी रेडी पाहायला मिळाले. यावेळी ऋषिकेश आयरे कोणती रिस्क घेतली नाही, कारण त्याला माहिती होतं कालिका संघाची थर्ड रेड आहे. इथे प्रयत्न करायचा तो चढाई पट्टूला. डू ओर डाय, करा किंवा मरा असं समीकरण आहे. पॉइंट घेणं आवश्यक आहे. इथे थाय होल्ड केला गेला. पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 13 उमेश कांबळे रनिंग थाय होल्ड, रायडर बाद. पॉइंट गोज टू समताशीर संघाचा हा उमेश कांबळे जो कव्हरची साखळी सांभाळताना आपल्याला दिसतो. मध्यरक्षकाच्या भूमिकेत जो दिसतोय ना याची ही खासियत आहे, रनिंग मध्ये थाय होल्ड करायची. आतापर्यंत 2 टॅकल आपण त्याच्या माध्यमातून पाहिलेत. अप्रतिम थाय होल्ड, नो चान्स फॉर रायडर. रायडरला कोणती संधी तो देत नाही असं थाय होल्ड आपल्याला त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालेत. यावेळी जर्सी क्रमांक 3 चढाई पूर्ण करतोय, माघारी परतलाय तो आदित्य पवार. कोणत्याही स्वरूपाचा पॉईंट यावेळी घेतला गेला नाही. डिफेन्सिव्ह असा घेतलेला पावित्रा दोन्ही संघांच्या माध्यमातून इथे पाहायला मिळालाय. यावेळी डोअर डाय आहे समताशीर संघाच्या माध्यमातून. जर्सी क्रमांक 8 यावेळी चढाई करण्यासाठी स्वप्नील मोहिते येतोय. स्वप्नीलला पाहिलेलं स्वप्न आहे, कारण 30 सेकंदामध्ये त्याला पॉईंट मिळवायचा आहे, अन्यथा मैदानाच्या बाहेर जायचं आहे. 30 सेकंद या रेडर जवळ असेल. या 30 सेकंदामध्ये त्याला पॉईंट घेणं आवश्यक आहे. यावेळी कव्हरची साखळी पुन्हा एकदा इथे आपण पाहिले. रायडर इथे गारद होईल. पॉइंट मिळतोय कालिका मिरजोळे संघाला. टाइम ऑफची मागणी निश्चित इथे केली गेले.
गेम प्लॅन आखला जाईल, रणनीती आखली जाईल. अतिशय बहारदार अशी सुरुवात इथे आपण पाहतोय. मंचावरती काही मान्यवर इथे उपस्थित झालेत, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या उपस्थितीमध्ये अनेक टुर्नामेंट कबड्डीच्या आयोजित केल्या गेल्या आणि त्याचं फलित म्हणून मी तुम्हाला मित्रांनो सांगतो, रत्नागिरी तालुक्यातील 2 खेळाडू आज कुमार गटातनं संघात खेळताना दिसत आहेत. रत्नागिरी जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करताना दिसत आहे. आणि नुकताच झालेला पुणे येथे झाला, मुंबई येथे झालेला सामना आणि या सामन्यामध्ये आपण पुणे संघाला हरवलेला आहे. अशी बहारदार कामगिरी करणारे शुभम पाटील, हा मिरजोळे आणि त्याचबरोबर मालगुणला प्रतिनिधित्व करणारा नानासाहेब फाउंडेशन संघातनं खेळणारा हा खेळाडू आणि दुसरा आहे तो वेद पाटील जो गावखडीचं प्रतिनिधित्व करतो. असे 2 खेळाडू कुमार गटातनं आज जिल्ह्याच्या संघातनं खेळताना दिसत आहेत. आणि पुण्यासारख्या एका बलाढ्य संघालाही आता नुकतेच 27-22 अशा गुणफरकाने त्यांच्यावरती मात मिळवले आणि अतिशय बहारदार कामगिरी चालले. आणि हे जेव्हा खेळाडू तयार होतात ना, त्यासाठी हे मंचावरती जे आपण मान्यवर पाहतोय, बाबूशेठ माप आहेत, त्याचबरोबर अण्णासाहेब सामंत आहेत, त्याचबरोबर तुषारजी साळवी यांनाही आपण इथे पाहतोय आणि खास करून वैभवशेठ पाटील आहेत. यांच्या मार्गदर्शनाखाली, यांच्या सहयोगाने, यांच्या पुरस्कर्तेने अनेक रत्नागिरी तालुक्यामध्ये स्पर्धा झाल्या आणि त्यामुळे हे 2 संघ, 2 खेळाडू जे आज आपल्याला जिल्ह्याच्या संघात खेळताना दिसत आहेत, त्यामुळे निश्चितच त्यांचं मोलाचं सहकार्य मित्रांनो आवर्जून जोरदार टाळ्या होऊन जाऊन त्या मंचावरती जे मान्यवर आहेत ना त्यांच्यासाठी, कारण त्यांच्या माध्यमातून अप्रतिम कामगिरी या क्रीडा क्षेत्रामध्ये, कबड्डी क्षेत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळाले. यावेळी अथर्व जोशीला इथे आपण पाहतोय, जर्सी क्रमांक 1 घालून खेळणारा हा खेळाडू, उंच चौडासा खेळाडू, लेफ्ट कॉर्नरच्या माध्यमातून अटॅक केला गेलाय, लॉबीच्या बाहेर डॅश केलं जातंय. पॉइंट इथे मिळेल समताशीर संघाला. अप्रतिम इथे कामगिरी दोन्ही संघांच्या माध्यमातून आहे, कारण एकमेकांविरुद्ध बऱ्याच टुर्नामेंटमध्ये खेळलेत, त्यामुळे एक चांगली जाण आहे एकमेकांच्या खेळाला. फुटवर्कची ही चांगली माहिती असणारे खेळाडू आहेत, त्यामुळे वारंवार चांगले अटॅक आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा ऋषिकेश आयरेला इथे आपण पाहतोय, चढाई पूर्ण केले, मिडल लाईन वरती येतोय, मिडल लाईन क्रॉस केले, माघारी परतलाय सुरक्षित क्रीडांगणामध्ये. जर्सी क्रमांक 10 इथे आपण पाहतोय साहिल कोलगे, स्वतःच्या उजव्या बाजूने खेळण्याचा प्रयत्न इथे करताना 2-1-2-2 ची फील्ड, 6चा डिफेन्स इथे आपण पाहतोय. कोणत्याही प्रकारचा पॉइंट ने घेता बाखारी परतलाय. या थर्ड रेड, पहिल्या सत्राचा फर्स्ट हाफचा खेळ सुरू असताना थर्ड रेड साठी जर्सी क्रमांक 3 ला इथे आपण पाहतोय आदित्य पवार, समताशीर संघाचा हा खेळाडू 30 सेकंदामध्ये पॉइंट मिळवण्यात यशस्वी होईल का, आपल्या संघासाठी 1 पॉइंट देईल का, याचं उत्तर या 30 सेकंदामध्ये या क्रीडांगणामध्ये आपल्याला इथे पाहायचं आहे. अटॅक केला गेलाय, चांगली साखळी इथे टर्न केली गेले कव्हरची आणि या कव्हर मध्ये फसला गेलाय तो रायडर. पॉइंट मिळतोय कालिका संघाला. अप्रतिम टीम वर्क इथे आपल्याला पाहायला मिळते, एकजूट इथे पाहायला मिळते. आणि या खेळाचं वैशिष्ट्यच आहे, तुम्ही एकट्याने खेळलात ना तर तुम्हाला बाहेर फेकलं जाईल आणि एकजुटीने खेळलात ना तर तुम्ही निश्चितच या क्रीडांगणामध्ये विजयी व्हाल. आणि ही ते एकी आपल्याला पाहायला मिळते. जर्सी क्रमांक 10 साहिलला इथे आपण पाहतोय. अजूनही अबाधित आहे, कारण रेड टचिंग पॉइंट इथे अजूनही कोणत्याही खात्यामध्ये जमा केला गेला नाही, कोणत्याही रायडरच्या खात्यामध्ये जमा केला गेला नाही. आणि बहुतेक संदीप सुर्वे नवलाईला नमस्कार करून आलेले दिसत आहेत. यावेळी क्रीडांगणामध्ये इथे आपण पाहतोय चढाईपटू टचिंग स्वरूपाचा पॉइंट जो रायडर इथे मिळवेल ना त्याला 500 रुपयांचं कॅश प्राइज संदीपजी सुर्वे यांच्याकडून आहे. थर्ड रेड डू ऑर डाय. आणि मला अपेक्षा आहे हा खेळाडू या रेडमध्ये बहुधा टचिंग स्वरूपाचा पहिलाच पॉइंट घेण्याचा पराक्रम या क्रीडांगणावरती करेल. अथर्व जोशी 2-1-2 आतापर्यंत त्याला टॅकल केलं गेलंय, परंतु यावेळी थोडासा जखमी झालेला वाघ आहे आणि जखमी झालेला वाघ जेव्हा पुन्हा शिकार करण्यासाठी सज्ज होतो ना त्यावेळी तो आपला दमखम दाखवण्यासाठी निश्चितच प्रयत्न करतो, परंतु समोर आहे तो शिकार. उमेश कांबळे बॅकहोल्ड, रायडर गारत. सगळ्या अपेक्षा त्याने टिंबटिंबमध्ये म्हणजे खड्ड्यात गेल्या, कारण चांगला प्रयत्न त्याच्या माध्यमातून पाहायला सलग 3 वेळा त्याला टॅकल केलं गेलं. यावेळी जर्सी क्रमांक 2 ऋषिकेश येतोय. ऋषिकेश आयरे पाहूया आपल्या संघासाठी काय करतो. उमेश कांबळे जोपर्यंत मैदानात आहे ना तोपर्यंत रायडरच्या समोर एक तगड आव्हान असेल, कारण आतापर्यंत याही वेळी त्याच्या माध्यमातून बॅक होल्ड पाहिलाय. अप्रतिम बॅक होल्ड, लाजवाब बॅक होल्ड. रायडरला संधीच इथे दिली जात नाही कोणत्याही प्रकारचं फुटवर्क अटेम्प्ट करण्याची. यावेळी जर्सी क्रमांक 7 साहिल कळंबटेला इथे आपण पाहतोय. 6चा डिफेन्स राईट कॉर्नरला गेला, एक बोनस पॉइंट मिळवण्यासाठी केलेला प्रयत्न इथे आपल्याला पाहायला मिळतोय. 6चा डिफेन्स अजूनही बक्षीस अबाधित. टचिंग स्वरूपाचा पॉइंट जो रायडर इथे गेल त्याला 500 रुपयांचं कॅश प्राइज संदीपजी सुर्वे यांच्या माध्यमातून.
फर्स्ट हाफचा खेळ चालू आहे आणि जवळजवळ अर्ध्यापेक्षा जास्त टाइम इथे कव्हर झालाय, परंतु टचिंग स्वरूपाचा पॉईंट घेण्यास मात्र रायडर अपयशी ठरलेत. यावेळी डू ऑर डाय थर्ड रेड जर्सी क्रमांक 2 तिसऱ्या चढाईसाठी ऋषिकेश आयरला इथे आजमावलं गेलंय. यावेळी पुन्हा एकदा डिफेन्स चांगलं काम करता दिसलंय. रायडर इथे गार्ड होतोय. पॉईंट गोज टू कालिका मिरचुळे. रिलाईव्ह झालाय अथर्व, मैदानात दाखल झालाय, परंतु चढाई करण्यासाठी जातोय तो साहिल. 2-1-2 ची फील्ड सजवलेली असताना स्वतःच्या उजव्या बाजूने उजव्या कोपऱ्यामध्ये जाण्याचा प्रयत्न याच्या माध्यमातून आणि मध्यभागीचं उमेश कांबळे आहे त्याच्यापासून सावध खेळण्याचा प्रयत्न. फुटवर्क लाजवाब आहे, अप्रतिम फुटवर्क आपल्याला इथे पाहायला मिळते. याही वेळी कोणत्याही स्वरूपाचा पॉईंट न घेता बाखारी परततोय. एम्प्टी रेड इथे पाहायला मिळाले. जर्सी क्रमांक 1 यावी चढाई करण्यासाठी अनिकेत भोळे इथे दाखल झालाय. साथी खेळाडू क्रीडांगणाच्या आतमध्ये जर्सी क्रमांक 7 साहिल राईट कॉर्नरला आहे. कॉर्नर ईडला इथे आपण पाहतोय तो साहिल कोळगे. 2 साहिल नावाचे हे खेळाडू कालिका संघातनं कॉर्नरची जबाबदारी पार पाडताना इथे आपल्याला दिसत आहेत. मध्यभागी येतोय, माघारी परतोय. एम्प्टी रेड इथे पाहायला मिळाले. यावी थर्ड रेड आहे, डू ऑर डाय साठी प्रयत्न करेल. 5चा डिफेन्स असताना स्वतःच्या उजव्या बाजूने खेळण्यासाठी प्रयत्न करताना उमेश कांबळेच्या दिशेने हँडलचा वापर करण्याचा प्रयत्न इथे केला गेलाय. अतिशय अप्रतिम फुटवर्क इथे आपल्याला पाहायला मिळतंय, परंतु या फुटवर्कला पॉइंटचा टच मिळेल का, परंतु नाही. याही वेळी रायडर ठरतोय अपयशी. रायडर गारद होतोय. अप्रतिम असे टॅकल वारंवार इथे आपल्याला मित्रांनो पाहायला मिळत आहेत. जो डिफेन्स इथे सजवला जातोय ना एकमेकांविरुद्ध, अप्रतिम आहे. नेत्रदीपक अशी कामगिरी दोन्ही संघांच्या माध्यमातून टॅकल स्वरूपात पाहायला मिळते. 6चा डिफेन्स असताना 2-2-2 ची साखळी आहे. यावी चढाई करण्यासाठी इथे दाखल झालाय. समताशील संघाचा हा खेळाडू जर्सी क्रमांक 3 आदित्य पवार बचावात्मक पावित्र्य घेऊन खेळताना इथे दिसतोय. कोणताही धोका इथे स्वीकारत नाहीये. चढाई पूर्ण करून माघारी परतलाय आणि दरम्यान इथे टाइम ऑफ घेतला गेलाय. चर्चा करण्यासाठी, गेम प्लॅन तयार करण्यासाठी, बातचीत करण्यासाठी. आतापर्यंत डिफेन्सच्या माध्यमातून, टॅकलच्याच माध्यमातून संघाच्या खात्यामध्ये पॉईंट जोडले गेलेत, परंतु चढाईच्या माध्यमातून, रेडच्या माध्यमातून मात्र पॉईंट अजूनही खात्यामध्ये जमा झालेला आपल्याला पाहायला मिळत नाहीयेत. तोपर्यंत आपण वळूया डीजेच्या मधुर संगीताकडे. राजाजी पॉइंट इथे वाढतायत आणि युवासेनेच्या माध्यमातून ही जी स्पर्धा घेतलेली आहे, अनेक प्रेक्षक इथे याची देही याची डोळा ही स्पर्धा बघतायत. त्याचबरोबर युवासेना रत्नागिरी हे जे फेसबुक पेज आहे, या पेजवर सुद्धा ही स्पर्धा लाईव्ह अनेक जण बघतायत. अजूनही जर कोणाला माहीत नसेल तर मी अनाउन्समेंट करतो की युवासेना रत्नागिरी या फेसबुक पेजवर, या युट्यूब पेजवरती आपण ही स्पर्धा लाईव्ह बघू शकता. ओव्हर टू यू राजाजी. यस, नक्कीच. आणि एलईडी स्क्रीनवरती आपल्याला त्याचं प्रक्षेपण पाहायला मिळते. आणि हे सर्व क्रेडिट युवा सेनेच्या प्रत्येक शिलेदाराला असेल, कारण त्यांच्या संकल्पनेतनं ही स्पर्धा इथे पुरस्कृत केली गेले. यावेळी थर्ड रेड आहे, डू ऑर डाय साठी प्रयत्न करण्यासाठी जर्सी क्रमांक 3 आदित्य पवार. 6चा डिफेन्स स्वतःच्या डाव्या बाजूने डाव्या कोपऱ्यामध्ये खेळण्याचा प्रयत्न. चॅलेंज असेल यावेळी कव्हरला आणि त्याचबरोबर साहिललाही, कारण जो चढाईचा उजवा कोपरा इथे सांभाळतोय आणि त्याच्या दिशेने इथे खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. कचऱ्याची घंटी डोक्यावरती इथे टॅकल केलं गेलंय. अथर्व जोशीच्या माध्यमातून अँकल होल्ड आणि सपोर्ट इथे मिळालाय. रायडर इथे गारद झाला. पॉइंट मिळतो कालिका संघाला. अथर्व जोशी 5चा डिफेन्स. उमेश कांबळे पासून पाहूया. उमेश कांबळे आणि अथर्व जोशी हे दोघांची इथे आपल्याला बहारदार खेळी पाहायला मिळाले, कारण ज्याच्या वेळी अथर्व जोशीने इथे चढाया केल्या त्यावेळी उमेश कांबळेने त्याच्यावरती हल्ला केलाय. आणि आता इथे फ्रंट ब्लॉक, यस, अप्रतिम फ्रंट ब्लॉक इथे पाहायला मिळतोय. जर्सी क्रमांक 12च्या माध्यमातून अभिषेक पाटीलचे ही दणकट दमदार अंबूच्या सिमेंटची भिंत आपण म्हणू शकतो, जी रायडरच्या समोर आली आणि ती भेदण्यात मात्र असफल ठरला तो अथर्व जोशी. पॉईंट इथे मिळालाय समताशील संघाला. उमेश कांबळे जर्सी क्रमांक 13 एक उत्कृष्ट डिफेंडर म्हणून याच्याकडे पाहिलं जातं आणि रनिंग थाय होईल करण्यात माहीर असणारा हा खेळाडू या क्रीडांगणामध्ये खेळ करताना दिसतोय. चढाईला तो कमी प्रमाणात जात असतो, परंतु यावेळी संघाला आवश्यकता होती त्यामुळे चढाईचा भार त्याने स्वीकारला होता. 6चा डिफेन्स असताना यावेळी साहिल स्वतःच्या उजव्या बाजूने खेळण्यासाठी ते सज्ज आहे. 6चा डिफेन्स इथे आपल्याला पाहायला मिळतोय आणि तेवढाच बचावात्मक खेळ करताना इथे आपल्याला पाहायला मिळालाय. टचिंग स्वरूपाचा पॉइंट मात्र दोन्ही संघांच्या खात्यामध्ये मात्र जोडला गेला अजूनही नाहीये, त्यामुळे प्रयत्न इथे रायडर करताना दिसत आहे. दरम्यान मध्यंतरासाठी इथे खेळ थांबवला जातोय. फर्स्ट हाफ इथे संपन्न होतोय
अतिशय रंगतदार चाललेला सामना इथे आपल्याला पाहायला मिळालाय. समताशीळ विरुद्ध कालिका मिरजुळे. नक्कीच राजाजी, उद्घाटनाचा सामना हा अतिशय चांगल्या प्रकारे चालू आहे. मध्यंतर झालेला आहे. लगेचच आपण सामना चालू करणार आहोत. युवासेना आयोजित युवासेना पुरस्कृत नामदार चषक 2022 या स्पर्धेसाठी आम्हाला फार मोलाचं सहकार्य लाभलं ते म्हणजे रत्नागिरी तालुका हौशी कबड्डी असोसिएशन यांचं. अतिशय चांगल्या प्रकारे नियोजन, अतिशय चांगल्या प्रकारे पंच आणि अतिशय चांगल्या प्रकारचं रनिंग कॉमेंट्री म्हणजे धावतं समालोचन हे राजा देसाई या ठिकाणी करतायत. युवासेनेच्या माध्यमातून अनेक कार्यक्रम, अनेक स्पर्धा, अनेक उपक्रम हे राबवले जातात. त्यामध्ये नेत्र तपासणी शिबिर असेल. जाकादेवी फणसवडे, ओमसाई मिरजुळे दोन्ही संघाला दुसरा पुकार. संघनायक संघ व्यवस्थापक आपण याची नोंद घ्या. जाकादेवी फणसवडे, ओमसाई मिरजुळे दोन्ही संघाला दुसरा पुकार. धन्यवाद. युवासेनेच्या माध्यमातून अनेक कार्यक्रम आपण रत्नागिरी शहरामध्ये, रत्नागिरी तालुक्यामध्ये, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये घेत असतो. त्यामध्ये रक्तदान शिबिर असेल किंवा नेत्र तपासणी शिबिर असेल. अनेक गरीब आणि गरजूंना कोविड काळामध्ये युवासेनेने केलेली मदत असेल किंवा चिपळूणमध्ये आलेला पूर, त्यावेळी पूरग्रस्तांना युवासेनेने केलेली मदत असेल, ही सर्व मदत सन्माननीय महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री, युवासेना प्रमुख आदित्यजी ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रभर चालू असते. आदित्यजी ठाकरे यांच्या माध्यमातून एक युवा चेहरा हा महाराष्ट्राला मिळालेला आहे. अतिशय संयमी असं नेतृत्व युवासेना प्रमुख आदित्यजी ठाकरे. आज आणि उद्या दोन्ही दिवस ही स्पर्धा YouTube वरती लाईव्ह आहे. पेजचं नाव आहे युवासेना रत्नागिरी. आपण इथे उभं राहून ज्यावेळी मॅच पाहतो त्यावेळी काही जण असे असतात की ज्यांना ग्राउंडवर येणं शक्य नसतं. त्यांच्यासाठी युवासेनेच्या माध्यमातून ही सुविधा आपण उपलब्ध करून दिलेली आहे. युवासेना रत्नागिरी या YouTube पेजवरती आपण ही संपूर्ण स्पर्धेचा क्षण प्रत्येक पॉइंट आपण लाईव्ह बघू शकता युवासेना रत्नागिरीच्या YouTube पेजवरती. मी उपस्थितांना सुद्धा विनंती करतो की आपल्याकडे प्रत्येकाकडे मोबाईल आहे. प्रत्येक जण अँड्रॉइड फोन वापरतो. आपला फोन खिशातून बाहेर काढा, सर्च करा युवासेना रत्नागिरी आणि ही स्पर्धा लाईव्ह तुम्हाला बघायला मिळेल. तिथे लाईक बटन आहे, ते लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा युवासेना रत्नागिरी YouTube चॅनल. या चॅनलवरती आपल्याला युवासेनेचे सर्व इव्हेंट, युवासेनेचे सर्व उपक्रम हे पाहायला मिळणार आहेत. यापुढे या स्पर्धेच्या माध्यमातून हे चॅनल आपण लोकार्पण केलेलं आहे. यानंतरचे युवासेनेचे सर्व उपक्रम, सर्व कार्यक्रम आपल्याला या चॅनलवरती पाहायला मिळतील. नामदार चषक 2022 युवासेना पुरस्कृत, युवासेना आयोजित आणि रत्नागिरी तालुका हौशी कबड्डी असोसिएशन यांच्या सहकार्याने सुयोग सोसायटी कुवारबाव येथे पार पडत असलेली भव्य कबड्डी स्पर्धा पहिला सामना चालू आहे. कालिका मिरजोळे आणि समता शीळ. ओव्हर टू यू राजाजी. पुन्हा एकदा आपण क्रीडांगणाच्या दिशेने वळतोय. गुणफलक आपल्याला 6-8 असं आपल्याला इथे पाहायला मिळतोय. कालिका मिरजोळे 6 गुण आणि समताशीळ 8 गुण. 2 गुणांची बढत घेऊन खेळताना इथे आपल्याला समताशीळ सेकंड हाफ महत्वपूर्ण सत्र आणि या स्पर्धेतला स्पर्धेचा विजेता कोण ठरतोय संघ ते आपल्याला इथे पाहायचं आहे. दोन्ही संघ एकमेकांविरुद्ध चांगली लढत देताना इथे आपल्याला पाहायला मिळालेत आणि दोन्ही संघांच्या खात्यामध्ये मात्र चढाईपट्टूंच्या माध्यमातून जी कामगिरी होणं आवश्यक आहे, जे पॉइंट जमा होणं आवश्यक आहे ते मात्र इथे आपल्याला पाहायला मिळाले नाहीयेत. संदीपजी सुर्वे यांचं 500 रुपयांचं बक्षीस अजूनही अबाधित आहे, कारण जो रायडर टचिंग स्वरूपाचा पॉइंट घेईल त्याला 500 रुपये इथे जाहीर केले गेलेत. आणि अजूनही फर्स्ट हाफचा खेळ जरी संपन्न झाला असला तरी रायडरच्या माध्यमातून अजूनही पॉइंट मात्र संघाच्या खात्यामध्ये जमा केला गेला नाहीये. युवा सेना रत्नागिरी पुरस्कृत नामदार चषक 2022 हे
पर्व आणि या पहिल्याच पर्वातील पहिली रजनी आणि पहिल्याच रजनीतला सुरू असलेला हा पहिला सामना अतिशय अतिरडीचा आणि रोमहर्षक होईल यात मात्र कोणतीही शंका नाही. ऋषिकेश आयरे या क्रीडांगणामध्ये दाखल होतोय. 2-2-2 अशी सजवलेली फील्ड असताना साहिल आहे जो उजवा कोपरा इथे सांभाळताना. मध्यभागी जर आपण पाहिलं तर कव्हरची साखळी घेऊन जर्सी क्रमांक 4 इथे खेळ करताना दिसतोय रोहित कळंबटे. जर्सी क्रमांक 6 डावा कोपरा इथे सांभाळताना निखिल चोशीला इथे आपण पाहतोय. साहिल कॉर्नर इनला खेळताना इथे आपल्याला पाहायला मिळतोय साहिल खोलके. आणि ऋषिकेश मात्र यावेळी कोणती रिस्क घेत नाहीये. अतिशय बचावात्मक असा पावित्र्य घेऊन खेळताना चढाई पूर्ण केली आणि माघारी परतले सुरक्षित क्रीडांगणामध्ये. जर्सी क्रमांक 7 साहिल कळंबटे शांतताप्रिय असा खेळाडू आहे. कोणती अग्रेसिव्हता नाही. 2-2-2 ची साखळी बोनस पॉइंट इथे ऑन आहे. यस इथे बोनस अटेम्प्ट झाला. अप्रतिम फुटवर्क इथे पाहायला मिळालं. एक पाय बोनस लाईनच्या आतमध्ये आणि दुसऱ्या ऑन दी एअर म्हणजे हवेमध्ये असे असणं आवश्यक असतं आणि अशा प्रकारचं फुटवर्क झालं तरच बोनस अटेम्प्ट दिला जातो आणि तो इथे केलाय. एक चांगलं फुटवर्क इथे पाहायला मिळालं. त्याचा फायदा मात्र निश्चितच इथे यावेळी कालिका मिर्झोई संघाला झालेला पाहायला मिळतोय. उमेश कांबळे समताशीर संघाचा एक उत्कृष्ट डिफेंडर आहे. जर्सी क्रमांक 13 घालून खेळणारा हा खेळाडू चढाई पूर्ण केली सुरक्षितपणे क्रीडांगणात परतलाय. एमटी स्वरूपाची रेड इथे आपल्याला पाहायला मिळते. सलग अशा चढाया साहिल कळंबटेच्या माध्यमातून उजव्या कोपऱ्यामध्येच टोटच करण्यासाठी केलेला प्रयत्न बैठी घेऊन टोटच करण्यासाठी केलेला प्रयत्न इथे आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी चवडा पकडण्याचा प्रयत्न टचिंग स्वरूपाचे पॉइंट इथे घेतले गेले 2 आणि संदीप सुर्वे यांचा 500 रुपयांचा मानकरी ठरतोय तो साहिल कळंबटे. तर रेड डू और डाय जर्सी क्रमांक 11 यावेळी चढाई करण्यासाठी येतोय आणि इथे साहिल कळंबटेच्या माध्यमातून 2 पॉइंट इथे टचिंग स्वरूपाचे घेतले गेलेत. याचाच अर्थ संदीप सुर्वे यांनी पुरस्कृत केलेले टचिंग स्वरूपाच्या पॉइंटचा मानकरी ठरतोय तो यावेळी साहिल कळंबटे. जर्सी क्रमांक 11 उजव्या कोपऱ्यातून खेळण्याचा प्रयत्न करताना करण पवार आणि यावेळी त्याला लॉबीच्या बाहेरचा रस्ता दाखवला गेलाय त्यामुळे पॉइंट मिळेल तो कालिका मिर्झोई संघाला. कालिका इथे अग्रेसिव्ह झालेली पाहायला मिळते. कमबॅक करताना दिसते कारण 2 गुणांनी जो पिछाडीवरती होता ना तो कुठेतरी आघाडी घेताना इथे दिसतोय. दरम्यान इथे टाइम ऑफ घेतला गेलाय. दोन्ही संघांच्या माध्यमातून इथे संघ प्रशिक्षक आपल्या खेळाडूंशी चर्चा करताना दिसत आहेत. कालिका संघाला मार्गदर्शन करताना अक्षय जोशीला इथे आपण पाहतोय तर समताशीर संघाच्या पाठीमागे आहेत ते रुपेश सागवेकर. सामन्याला पुन्हा इथे सुरुवात साहिल कळंबटे ज्याच्या माध्यमातून या चढाईपूर्वी 2 पॉइंट इथे घेतले गेले. 3चा डिफेन्स आहे. उमेश कांबळे राईट कॉर्नरला यावेळी आपल्याला इथे पाहायला मिळतोय. जर्सी क्रमांक 12 अभिषेक पाटील लेफ्ट कॉर्नरला असताना यावेळी साहिल कळंबटेची काय रणनीती असेल कारण इथे जर त्याला टॅकल केलं गेलं तर सुपर टॅकलचे 2 पॉइंट मिळू शकतात आणि पुन्हा एकदा तेच पाहायला मिळतंय. यावेळी उमेश कांबळेचा बॅक होल्ड अभिषेक पाटीलचा सपोर्ट त्याला इथे मिळाला आणि साहिल कळंबटे मात्र इथे टॅकल झाला. 1+1 2 पॉइंट इथे मिळतील सुपर टॅकलचे यावेळी समताशीर संघाला. अप्रतिम कामगिरी इथे पाहायला मिळाली. खूप खोलवरती जाण्याचा प्रयत्न साहिलच्या माध्यमातून इथे केला गेला आणि तिथेच तो फसला आणि बाहेर जाऊन बसला. यावेळी उमेश कांबळे 6 मोरे मैदानाच्या आतमध्ये स्वतःच्या उजव्या बाजूने खेळण्याचा प्रयत्न इथे करताना कोणत्याही स्वरूपाचा पॉइंट न घेता रिकाम्याच हाताने बाखारी परतला. एमटीडी इथे पाहायला मिळाली आणि यावेळी मात्र अथर्व जोशीने या सामन्यामध्ये थोडंसं निराश केलंय कारण त्याच्याकडनं खूप अपेक्षा आहेत. अतिशय अप्रतिम खेळासाठी तो ओळखला जातो परंतु या सामन्यामध्ये त्याचा खेळ मात्र बहरताना दिसला नाही. यावेळी जर्सी क्रमांक 3 समताशीर संघाकडनं आदित्य पवार 6चा डिफेन्स असताना पाहूया कशा पद्धतीची खेळी करतोय. सुरक्षित असा खेळ पूर्ण केलाय. मिडल लाईन क्रॉस करतोय बाखारी परतोय. 4चा डिफेन्स याचाच अर्थ इथे सुपर टॅकल ऑफ असेल परंतु अथर्व जोशी इथे बचावात्मक खेळताना इथे दिसला. चढाई पुढे करून माघारी परतला. यावेळी थर्ड रेड टू और डाय जर्सी क्रमांक 3 30 सेकंदामध्ये पॉइंट घेण्यासाठी ते प्रयत्न करेल. 6 खेळाडू आहेत याचाच अर्थ इथे बोनस पॉइंट ऑन आहे. बोनसची संधी इथे उपलब्ध असेल घेतला जाईल का. 30 सेकंदामध्ये पॉइंट मिळवणं आवश्यक आहे अन्यथा मैदानाच्या बाहेर जाण्याची नामुष्की या चढाईपटूवरती येऊ शकते. जे काही करायचे चढाईपटूला करायचं आहे. डाव्या कोपऱ्यातील हा खेळाडू इथे येतोय फ्रंट ब्लॉकला आणि त्याचबरोबर जर्सी क्रमांक 4चा इथे डॅश मिळतोय. रोहित कळंबटेच्या माध्यमातून दिला गेलेला हा डॅश पॉइंट मिळतोय कालिका संघाला. यावेळी थर्ड रेड आहे कालिका संघाच्या माध्यमातून जर्सी क्रमांक 10 आणि पुन्हा एकदा उमेश कांबळेचा फ्रंट ब्लॉक करण्याचा प्रयत्न इथे फसलाय का. पंचांच्या माध्यमातून काय निर्णय येतो पाहूया. बोध
सुपर टॅकलचे 2 पॉइंट इथे समताशील संघाला, परंतु टॅकल करत असताना उमेश कांबळे लॉबीच्या बाहेर गेला, त्यामुळे उमेश कांबळे मैदानाच्या बाहेर जातोय आणि त्याचबरोबर साहिल ही मैदानाच्या बाहेर जाईल. परंतु इथे फायदा झालाय ना, तो सुपर टॅकलचे 2 पॉइंट इथे मिळतील ते समताशील संघाला. जर्सी क्रमांक 8 स्वप्नील मोहिते, आणि स्वप्नील मोहितेलाही लॉबीच्या बाहेर ढकललं गेलंय. इथे बोधआउट करार केला जातोय. जर्सी क्रमांक 5 कल्पेश जोशी हाही क्रीडांगणाच्या बाहेर जाईल. लक्षपूर्वक कामगिरी पंचांच्या माध्यमातून इथे आपल्याला पाहायला मिळाले. जर्सी क्रमांक 7 साहिल, 3चा डिफेन्स सुपर टॅकल लावून असेल, परंतु यावेळी उमेश कांबळे मैदानाच्या बाहेर आहे. याचाच अर्थ समताशील थोडीशी खतऱ्यामध्ये असेल. कोणत्याही स्वरूपाचा प्रयत्न ते केला गेला, रिस्क घेतली गेली नाही. मित्रांनो, खेळ असो किंवा आयुष्य, आपल्याला जर यशस्वी व्हायचं असेल ना, तर तुम्हाला रिस्क घेणं खूप आवश्यक असतं. कारण रिस्क घेणारा माणूसच परफेक्ट बनत असतो, आणि तो बनण्यासाठी इथे मात्र प्रयत्न केला जाईल का ते इथे आपल्याला पाहावं लागेल. चढाई करताना इथे आपण पाहतोय ऋषिकेश आयरे याला सुरक्षित अशी खेळी करताना तो दिसतोय. कोणताही मोठा पराक्रम त्याच्या माध्यमातून इथे मात्र क्रीडांगणात पाहायला मिळत नाहीये. चढाई पूर्ण केली, माघारी परतलाय. 3च मोहरे क्रीडांगणाच्या आतमध्ये आहेत, आणि यावेळी जर्सी क्रमांक 10 उंच चौडा असा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पहा. जर्सी क्रमांक 10 3 खेळाडू क्रीडांगणाच्या आतमध्ये सुपर टॅकल ऑन. आदरला खेळण्याचा प्रयत्न, अभिषेक पाटीलला चॅलेंज देण्याचा प्रयत्न असेल, कारण डाव्या बाजूला जर्सी क्रमांक 12 घालून खेळणारा अभिषेक पाटील दष्टपुष्ट असा हा खेळाडू आहे. आणि उजव्या बाजूला जर आपण पाहिलं तर जर्सी क्रमांक 1 घालून खेळणारा अनिकेत भोळे. परंतु साहिल यावेळी कोणताही धोका इथे स्वीकारताना दिसला नाही. जास्तीत जास्त वेळ आजमावला आणि माघारी परतला. एमटीडी पाहायला मिळाली ती साहिलच्या माध्यमातून. यावेळी चढाई करताना अनिकेत भोळे. 6 मोहरे मैदानाच्या आतमध्ये, आणि अनिकेत भोळे चढाई करण्यासाठी सुरक्षितपणे खेळ करताना तेवढाच बचावात्मक पावित्र्य घेऊन खेळताना इथे आपण पाहतोय. सेकंड हाफचा खेळ चालू आहे. शेवटच्या 5 मिनिटांमध्ये तुम्हाला इथे आक्रमणावरती आक्रमण पाहायला मिळतील. यावेळी थर्ड अथर्व जोशी 3ऱ्या चढाईसाठी डू ओरडायसाठी इथे संधी असेल समताशील संघाला. याला टॅकल केलं गेलं तर 2 पॉइंट मिळू शकतात, परंतु यावेळी रायडरला इथे पॉइंट मिळवण्यासाठी प्रयत्न करायचाय. असा फल ठरतोय तो ऋषिकेश आयरे, आणि यशस्वी ठरतोय तो अथर्व जोशी. पॉइंट मिळतोय कालिका संघाला. यावेळी थर्ड आहे ती समताशील संघाची. जर्सी क्रमांक 1 स्वतःच्या उजव्या बाजूने उजव्या कोपऱ्यात खेळण्याचा प्रयत्न करताना यावेळी अटॅक केला गेलाय, हल्ला चढवला जातोय. रायडर इथे गारद होईल. पॉइंट आणखीन एक जोडला जाईल तो कालिका संघाच्या खात्यामध्ये, आणि इथे ऑल आउटचा खतरा, आणि ऑल आउट होतोय तो यावेळी समताशील. ज्याच्या वेळी उमेश कांबळे मैदानाच्या बाहेर जातो ना, त्यावेळी समताशील धोक्यामध्ये येतो, आणि तेच आपल्याला इथे पाहायला मिळालं. उमेश कांबळे मैदानाच्या बाहेर गेला, आणि त्यानंतर समताशील इथे ऑल आउट झालेला पाहायला मिळालाय. 100% राजाजी, महाराष्ट्राच्या मातीतला खेळ कबड्डी, आणि रत्नागिरीच्या मातीतला नेता नामदार उदयजी सामंत आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. परंतु त्यांनी आत्ताच फोन करून इथे कळवलेलं आहे की मी सामना लाईव्ह बघतोय, आणि सामन्याला माझ्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा. उद्या नामदार साहेब स्वतः या ठिकाणी येणार आहेत. तुषारजी साळी यांच्या माध्यमातून आत्ताच आम्हाला इथे कळलेलं आहे की ह्या सामना नामदार साहेब यूट्यूबवर लाईव्ह बघतायत. धन्यवाद. ओव्हर टू यू राजाजी. आणि निश्चितच एक चांगला तगडा संघ इथे आपल्याला 2 तगडे संघ खेळताना इथे पाहायला मिळतात. पुरेपूर मनोरंजन करणारा हा सामना इथे असेल, कारण शेवटची जर 5 मिनिटं जर तुम्ही डोळ्यासमोर आणलीत तर तुम्हाला आणखीन थरार इथे वाढताना दिसेल. उमेश कांबळेला इथे आपण पाहतोय. 2-1 2-2ची फील्ड आहे. 7 खेळाडू क्रीडांगणाच्या आतमध्ये, आणि नुकताच ऑल आउट झालाय, री लाईव्ह झालाय. नव्या उमेदीने नव्या विश्वासाने खेळण्यासाठी हा संघ इथे सज्ज होईल, आणि नवीन रणनीती इथे तुम्हाला आखावी लागेल. आयुष्यामध्ये येणारे प्रॉब्लेम आणि क्रीडांगणावरती येणाऱ्या अडचणी याच्यावरती जर तुम्ही एकाच पद्धतीने एकाच विचाराने जर का त्याच्यावरती आघात करत असाल तर ते चुकीचं असतं. तुम्हाला प्रत्येक संकटावेळी आणि प्रत्येक अडचणीवेळी तुम्हाला जी अडचण जे संकट असेल ना त्याच्याप्रमाणे तुम्हाला त्याच्यावरती उपाययोजना करावी लागते. इथे कुठेतरी गेम प्लॅन बदलावा लागेल समताशील संघाला. कारण जर तुम्ही डिफेन्सिव्ह खेळत गेलात तर तुम्ही मागे पिछाडीवरती राहणार आहात, आणि कुठेतरी एका खेळाडूला इथे अग्रेसिव्ह व्हावं लागेल. संघासाठी पॉईंट मिळवावे लागतील. ऋषिकेश आयरे चढाई करताना 2-1 2-2ची फील्ड इथे आपल्याला पाहायला मिळते.
स्वतःच्या उजव्या बाजूने खेळण्याचा प्रयत्न इथे करताना इथे तो दिसतोय ऋषिकेश आयरे. अतिशय सुरक्षित अशी चाललेली खेळी. दोन्ही फूट व दोन्ही कॉर्नरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न इथे करताना चढाई पूर्ण केली. मिडल लाईन क्रॉस करून माघारी परतलाय. सुरक्षित क्रीडांगणात परततोय साहिल कळपटे. 2-1 2-2ची फील्ड असताना स्वतःच्या उजव्या बाजूने खेळण्यासाठी ते सज्ज होतोय. यस मध्यरक्षकाला हाताची कमाल हात की सफाई इथे पाहायला मिळते. जस क्रमांक 3 हँडच्या स्वरूपात इथे गारद होतोय. यावेळी आदित्य पवार आणि पॉइंट इथे मिळालाय तो कालिका मिरजोय संघाला. उमेश कांबळे तिसऱ्या चढाईसाठी भरदार अशी शरीरयष्टी लाभलेला हा खेळाडू ज्याच्या माध्यमातून आतापर्यंत अनेक टेकल पाहिले होते, परंतु यावेळी त्याला मात्र इथे लॉबीच्या बाहेर ढकललं गेलंय. टॅकल पॉइंट गोज टू कालिका मिरजोळे. सामर्थ्य इथे दाखवायला सुरुवात केले. समोरचा जर बलवान असेल ना तर तुम्ही इथे युक्ती वापरू शकता. शक्तिमान असेल तर तुम्ही युक्तिमान झालंच पाहिजे आणि ते इथे झालं. एकजूट पाहायला मिळाली. साहिल सुरक्षितपणे खेळ करताना इथे आपल्याला पाहायला मिळतोय. कालिका मिरजोळे शेवटच्या 5 मिनिटांचा खेळ शिल्लक. कालिका मिरजोळे 20 पॉइंट आणि समताशीर 13. 7 गुणाने पिछाडीवरती. यानंतरच्या 5 मिनिटांमध्ये समताशीर इथे आक्रमण करणं आवश्यक असणार आहे. इथे तुम्हाला जी संधी मिळेल ना त्या संधीचं तुम्हाला सोनं करावं लागेल. पॉइंट मध्ये परिवर्तित करावं लागेल आणि तरच तुम्ही या स्पर्धेमध्ये कायम राहू शकता. यानंतर होणारा सामना जाकादेवी फणसवळे विरुद्ध ओमसाई मिरजोळे. दोन्ही संघांना थर्ड अँड फायनल कॉल. संघनायक संघ व्यवस्थापक आपल्यास विनंती आहे आपला संघ प्रवेशद्वारापाशी येऊन सज्ज राहू द्या. सुरू असलेला सामना संपल्यावरती दोन्ही संघ क्रीडांगणावरती ताबा घेतील. जाकादेवी फणसवळे आणि ओमसाई मिरजोळे थर्ड अँड फायनल कॉल. साहिल कळंबटेला इथे आपण पाहिलंय अतिशय सुरक्षित अशी खेळी करताना तो दिसतोय, परंतु इथे मात्र सुरक्षित खेळून चालणार नाहीये. आक्रमण करावं लागेल. हल्ला करायचा आहे. शेवटच्या 4 मिनिटांचा खेळ शिल्लक आहे आणि या 4 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 ते 5 चढाई इथे तुम्हाला उपलब्ध असतील आणि या 4 ते 5 चढाईंमध्ये तुम्हाला पॉइंट खेळण्यासाठी प्रयत्न करणं आवश्यक असणार आहे. यावेळी ठरलेला आहे. जशी क्रमांक 10 ला इथे आपण पाहतोय तिसऱ्या चढाईसाठी ते प्रयत्न करेल. 2-1 2ची फील्ड इथे सजवली गेली. बोनस पॉइंट ऑफ आहे. इथे टॅकल केलं गेलं तर समताशीर संघाच्या खात्यामध्ये 1 पॉइंट जमा होऊ शकतो. इथे प्रयत्न केला जाईल का याचं उत्तर आपल्याला या क्रीडांगणामध्ये पाहायचं आहे. उंच चौडासा खेळाडू आहे. कोपरा रक्षक याच्या माध्यमातून थोडासा चुकीचा खेळ बचाव करण्यास असमर्थ ठरलाय, परंतु 1 पॉइंट इथे मिळालाय तो कालिका संघाला. यावेळी थर्ड आहे ऋषिकेश आयरे तिसऱ्या चढाईसाठी. याच्या माध्यमातून जर एखादी सुपर रेड पाहायला मिळाली तर याचं उत्तर क्रीडांगणात टॅकल गेले रायडरला. पॉइंट गोज टू कालिका मिरजोळे. अप्रतिम खेळाचं प्रदर्शन कालिका संघाने, कारण फर्स्ट हाफ मध्ये 2 गुणांनी पिछाडीवरती असणारा हा संघ सेकंड हाफ मध्ये मात्र बहारदार खेळ करताना इथे दिसलाय. शेवटच्या 3 मिनिटांचा खेळ शिल्लक. लास्ट 3 मिनिट्स. सरपंच मंगेश जोशी यांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत इथे पोहोचतोय. शेवटच्या 3 मिनिटांचा खेळ इथे शिल्लक आहे. पंच म्हणून जबाबदारी पार पाडताना प्रमोदजी कदम आहेत, त्याचबरोबर बाबा मयेकर यांना इथे आपण पाहतोय. सुशील जाधव आणि निकेत पाडावे. अतिशय अप्रतिम कामगिरी पंचांच्या माध्यमातून या स्पर्धेला लाभलेली निश्चितच इथे पाहायला मिळेल. साहिल चढाई करताना 3चा डिफेन्स सुपर टॅकल ऑन. अभिषेक पाटील लेफ्ट कॉर्नर, राईट कॉर्नर जर्सी क्रमांक 8 घालून खेळणारा खेळाडू स्वप्नील मोहिते आणि करण पवार आहे त्याच्या जोडीला कॉर्नर इनला. कोणताही मोठा प्रयत्न आणखी एकदा इथे पाहायला मिळत नाहीये. साहिल मिडल लाईन वरती येऊन उभा राहतोय. शेवटच्या 2 मिनिटांचा खेळ शिल्लक. चढाई पूर्ण केले, माघारी परतले. 3चा डिफेन्स इथे कायम राहील.
मध्यरक्षकाच्या दिशेने हाताचा वापर करण्याचा प्रयत्न लेफ्ट कॉर्नरच्या माध्यमातून इथे अटॅक केला गेला, परंतु मिडल लाईन क्रॉस करण्यात यशस्वी ठरतोय आणि एक सुपर डुपर रेडी ते आपण बनू शकतो. 3+2 5 पॉइंट्स ऑल आउट झाला इथे सप्ताशील संघ. आणि साहिलच्या माध्यमातून एक चांगली कामगिरी इथे पाहायला मिळाली. 3चा डिफेन्स होता, टॅकल करण्याचा प्रयत्न केला गेला, अप्रतिम हातांची चलाकी इथे पाहायला मिळाली, पायाचा वापर इथे केला गेला. मिडल लाईन क्रॉस केल्यामुळे ऑल आउट झाला तो समता शेड. जर्सी क्रमांक 2 ला इथे विश्रांती दिली जाते. ऋषिकेश आयरे यावेळी प्लेइंग 7 मधून थोडासा विश्रांती घेईल आणि त्याच्या बदली जर्सी क्रमांक 4 ला प्ले 7 मध्ये आणले गेले. साहिल पवार येतोय आणि त्याच्यावरती जबाबदारी इथे सोपवली गेली. शेवटचं 1 मिनिट शिल्लक आहे आणि हा सामना जर आपण पाहिला तर कालिका संघाच्या बाजूने झुकलेला इथे पाहायला मिळतोय आणि विजयाच्या दिशेने मार्गस्थ होताना दिसतोय तो कालिका मिरजोळे संघ. कारण काही सेकंदांचा अवधी शिल्लक. समताशील संघाने आज सुरुवात मात्र अप्रतिम केली, परंतु शेवट मात्र त्यांना योग्य पद्धतीने करता आला नाही. परंतु कालिका संघाचं मात्र निश्चितच इथे कौतुक केलं जाईल, कारण 2 गुणांवरती पिछाडीवरती होता हा संघ आणि त्यानंतर सेकंड हाफ मध्ये मात्र अग्रेसिव्ह असा खेळ केला, आक्रमण केलं गेलं समताशीलवरती आणि 2 वेळा या संघाला इथे उद्ध्वस्त केलं गेलं, ऑल आउट केलं गेलं. याचा फायदा मात्र इथे मिळालाय आणि या स्पर्धेतला पहिला विजय संपादन करताना कालिका मिरजोळे इथे आपल्याला पाहायला मिळेल. चवडा इथे पकडला जातोय, असफल ठरलाय. कोपरा रक्षक इथे गारद होईल. एक सिंगल पॉइंट समताशील संघाच्या खात्यामध्ये इथे जोडला जाईल. अथर्व जोशी उंच चवडा असा खेळाडू. फर्स्ट हाफ मध्ये कम्प्लिटली यानं निराश केलं होतं. सेकंड हाफ मध्ये 2 पॉइंट त्याच्या नावावरती निश्चितच जोडले गेलेत आणि वैयक्तिक कामगिरी कुठेतरी सुधारणा आवश्यक असेल, कारण पहिला सामना आहे आणि मैदानात सेट होण्यासाठी निश्चितच थोडा वेळ लागणं आवश्यक असतं. चढाई पूर्ण करतोय. सामना इथे झालाय समाप्त आणि या सामन्यात विजयी ठरतोय तो यावेळी कालिका मिरजोळे. विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन आणि उपविजेत्या संघाचं खूप खूप कौतुक. मित्रांनो, आजचा दिवस आपला नव्हता, परंतु उद्याचा येणारा दिवस निश्चितच आपला असेल. असेच प्रयत्न करत राहा. धन्यवाद.